तर माझ्या तरुण विचारांच्या तेजस्वी विद्यार्थ्यांनो, तुमचं पुन्हा एकदा ई सारथीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागच्या वर्षात है ना 2025ला आपल्या स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये 10वी मध्ये एक क्वेश्चन विचारला होता. तो क्वेश्चन कसा आहे की त्याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही नवीन कॉन्सेप्ट्स आहेत जे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. म्हणजेच हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर उपयुक्त आहेच, पण त्यासोबतच जे विद्यार्थी 8वी आणि 9वी मध्ये आहेत, तशाच प्रकारे जे विद्यार्थी 11वी आणि 12वी मध्ये आहेत, त्या प्रत्येकांसाठी, ज्यांना केमिस्ट्री हा थोडा अवघड वाटते, त्या प्रत्येकांसाठी हा व्हिडिओ फारच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर चला या व्हिडिओची आता सुरुवात करूया. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही कन्सेप्ट्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा अशा टाईपचा क्वेश्चन तुमच्या बोर्डामध्ये आला होता. ठीक आहे, आणि हा जो क्वेश्चन आहे ना, हा तब्बल 5 मार्कासाठी आलेला होता. किती मार्कासाठी? 5. ठीक आहे, तर मला असं वाटतंय की अशा टाईपचे क्वेश्चन आपण सोडू शकलो पाहिजे आणि आपल्याला हे क्वेश्चन आले पाहिजे. तर बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय माहित पाहिजे? याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला माहित पाहिजे की 20 पर्यंत, ऍटलिस्ट 20 पर्यंत एलिमेंटचे नाव आणि त्यांचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. ठीक आहे, तर आपण पुढल्या काही व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या आपल्या ई सारथी ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये आपण पूर्ण पिरियड टेबल, त्याची ट्रिक आपण बघणारच आहोत. पण आता सध्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की रोज ऍटलिस्ट 5 तरी एलिमेंट्स काय करा, थोडा लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे की जो हायड्रोजन आहे त्याचा तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, काय असते? 1. तशाच प्रकारे प्रत्येकांचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 20 पर्यंत. ओके, तर अशा प्रकारचा आहे. तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा, तुम्हाला समोर जाऊन तुम्हाला कामात येणार. ओके, तर याच्यामध्ये बघा क्लोरीनचा काय आहे ॲटॉमिक नंबर? 17. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. तर तुम्ही क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 लक्षात ठेवा. ओके, आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय होते, हा ना? तर बघा, मी तुम्हाला सांगतो ॲटॉमिक नंबर म्हणजे काय होते. ओके, तर बघा, सपोज हा ॲटम आहे. काय आहे? ॲटम. आणि या ॲटम मध्ये ही असते न्यूक्लियस. काय असते रे? न्यूक्लियस. ज्यांना केमिस्ट्रीचा सी पण येत नाही त्यांनी सुद्धा लक्ष द्या, तुमचे पूर्ण कन्सेप्ट इथं क्लिअर होणार. ओके, आता बघा, सपोज हा न्यूक्लियस आहे. काय आहे? न्यूक्लियस. बरोबर आहे का नाही? आणि याच्या सभोवताल हे जे दिसतात ना, हे असे गोल गोल रिंग, बरोबर आहे का नाही? हे जे गोल गोल रिंग दिसतात ना, याला आपण म्हणतो ऑर्बिट. काय म्हणतो? ऑर्बिट. किंवा दुसरा शब्द आहे शेल, किंवा तिसरा शब्द आहे एनर्जी लेवल. समजला का रे बाळा? अब कोई भी पूछे, कभी भी पूछे, तुमको पता है. बरोबर आहे का नाही? पहिला शब्द काय? ऑर्बिट. दुसरा शब्द काय? शेल. तिसरा शब्द काय? एनर्जी लेवल. समजलं का? दीज आर दी एनर्जी लेवल्स. आता बघा, याच्यामध्ये काय आहे बाळा? याच्यामध्ये काय? याच्या आतमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. याच्या आतमध्ये काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि याच्या बाहेर हे जे रिंग दिसतात ना, ऑर्बिट, याच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन. काय असतात? इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहेत सर? आता मी तुम्हाला काय म्हटलं मगाशी? ॲटॉमिक नंबर म्हटलं ना. काय म्हटलं? ॲटॉमिक नंबर. तर बघा, क्लोरीनचं ॲटॉमिक नंबर किती आहे? क्लोरीनचं ॲटॉमिक नंबर किती आहे? क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. किती आहे रे? 17. ठीक आहे, तर बघा, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो याच्यामधला. ओके, बघा, क्लोरीन हा ना, क्लोरीनचं ॲटॉमिक नंबर आहे 17. ॲटॉमिक नंबर 17. बरोबर आहे. म्हणजेच बघा, म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही सेंटरमध्ये काय करा? अशा टाईपचे न्यूक्लियस ड्रॉ करा. ठीक आहे, याच्या सभोवताल अशा टाईपची ऑर्बिट ड्रॉ करा. ठीक आहे, अशा टाईपची ऑर्बिट ड्रॉ करा. ओके, अशा टाईपची ऑर्बिट ड्रॉ करा. आणि याच्यामध्ये पहिल्यामध्ये 2 असतात. ठीक आहे, काय असते सांगतो थोड्या वेळात तुम्हाला. पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. 1 2 3 4 5 6 7 8. आणि तिसऱ्यामध्ये किती झाले? 2 झाले आणि 8 झाले, म्हणजे ओव्हरऑल किती झाले? 10. आता किती वाचणार? 7. तर इथं 7 इलेक्ट्रॉन असतात. 1 2 3 4 5 6 7, थोडे असतील सर्क्युलेटर. ठीक आहे, तर बघा, आता काय आहे बाळांनो? आता काय आहे? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय होते? एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन किती? ठीक आहे, इलेक्ट्रॉन किती? ओके, किंवा दुसरा इलेक्ट्रॉन किती, हा ना, इलेक्ट्रॉन किती आहे? किंवा आपण म्हणू शकतो प्रोटॉन किती आहेत. काय म्हटलं मी? प्रोटॉन किती आहेत. समजलं का? असं का बरं सर? कारण एखादा ॲटम, ठीक आहे, एखादा ॲटम, सपोज हा ॲटम आहे,
ठीक आहे. याच्यामध्ये बघा हे जे दिसतात ना ई हे इलेक्ट्रॉन्स आहेत. काय आहेत? इलेक्ट्रॉन. आणि हा ॲटम कशाचा आहे? क्लोरीनचा ॲटम आहे. तर बघा याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये काय आहे? 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 17. ठीक आहे. किती इलेक्ट्रॉन झाले? 17. आता याच्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रॉन बाहेर गेलेला नाही, म्हणजे आपण कोणाला इलेक्ट्रॉन दिलेला नाही या ॲटम मधला, किंवा बाहेरच्या इलेक्ट्रॉन आपण घेतलेला नाही. तर असा ॲटम की ज्याच्यामधले इलेक्ट्रॉन बाहेर गेलेले नाही किंवा इलेक्ट्रॉन परत आलेले नाही कुठले. समजलं का? तर अशा ॲटम मध्ये काय होणार आहे बाळा? अशा ॲटम मध्ये काय होणार आहे? अशा ॲटमला आपण म्हणतो न्यूट्रल ॲटम. कोणता ॲटम म्हणतो? न्यूट्रल ॲटम. म्हणजेच हा जो क्लोरीनचा ॲटम आहे, याला आपण म्हणतो न्यूट्रल ॲटम. न्यूट्रल ॲटम म्हणजेच काय? याच्यामध्ये जितके इलेक्ट्रॉन असणार ना, तितकेच प्रोटॉन असणार. तितकेच काय असणार? प्रोटॉन. म्हणजेच याच्यामध्ये 17 इलेक्ट्रॉन जर असतील तर याच्यामध्ये 17 प्रोटॉन असणार. 17 इलेक्ट्रॉन आणि 17 प्रोटॉन, दोघांची संख्या काय असणार? सेम. कंडिशन काय आहे? कंडिशन एकच आहे की याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बाहेर गेले नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे डोनेट करणे म्हणतो, देणे म्हणतो, किंवा बाहेरून घेणे म्हणतो, तर असा काही झाला पाहिजे नाही. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय की एखाद्या ॲटम मध्ये किती प्रोटॉन प्रेझेंट आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. समजलं का? एक तर प्रोटॉनची संख्या सांगा किंवा इलेक्ट्रॉनची संख्या सांगा. सगळ्यात बेस्ट प्रोटॉन आहे. प्रोटॉनची संख्या किती आहे ते सांगायची. ठीक आहे. चला आता समोरचा टॉपिक आपण बघू. तर बघा आपल्याला काय समजलं याच्यामधनं आपल्याला समजलं की या न्यूट्रल ॲटम मध्ये, हा क्लोरीनचा न्यूट्रल ॲटम आहे आणि याच्यामध्ये याच्या न्यूक्लियसच्या सभोवताल किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. बात क्लिअर आहे? आता बघा आता समोर जाऊ. आता बघा, आता आपण काय बघितलं होतं की सपोज हा क्लोरीनचा ॲटम आहे, हा ना, हा ॲटम आहे, हे न्यूक्लियस आहे. हे काय आहे? न्यूक्लियस. अरे सेंटरमध्ये न्यूक्लियसच असते ना रे बाबा. हे काय आहे? न्यूक्लियस. आणि याच्या सभोवताल खूप सारे ॲटम्स आहेत. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय आहे? जो बोहर होता ना, बोहर नावाचे जो सायंटिस्ट आहे, बोहर्स, हा ना, त्याचा ॲटॉमिक मॉडेल आहे. ठीक आहे. जास्त लक्षात, म्हणजे जास्त बिलकुल डीपमध्ये नाही, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की हा जो बोहर नावाचा सायंटिस्ट होता ना, याने काय म्हटलं होतं की ह्याला आपण ऑर्बिट म्हणायचं. हे जे रिंग दिसतात ज्यांना काय म्हणायचं? ऑर्बिट म्हणायचं. आणि याच्यामध्ये हे काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर आहे का नाही? हे काय सर्व, हे जे ब्लू असणार किंवा हे येलो असणार, हे काय? इलेक्ट्रॉन्स आहेत. पण त्याने काय म्हटलं की ही जी पहिली शेल आहे ना, तिला आपण म्हणायचं के. म्हणजे त्यांना एक काय म्हणते, एक प्रकारचा प्रत्येकाला नाव दिलं होतं. ठीक आहे. याला काय म्हणायचं? के, नंतर याला यल आणि याला यम. आणि अजून एक जर रिंग असणार तिला आपण म्हणतो KLM आणि यन म्हणतो आपण तिला. काय म्हणतो? यन. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय आहे? के मध्ये आपण जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन ठेवू शकतो. किती इलेक्ट्रॉन? 2 जास्तीत जास्त. याच्यामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन ठेवू शकतो. किती? 8. ठीक आहे. आणि हा जो यम आहे, या यम मध्ये जास्तीत जास्त आपण 18 इलेक्ट्रॉन ठेवू शकतो. किती? 18. किती? 18. आणि हा जो यन आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण 32 इलेक्ट्रॉन ठेवू शकतो. किती? 32. तर बघा आपला जो क्लोरीन आहे ना, क्लोरीनचा जो ॲटम आहे, क्लोरीन, याच्यामध्ये बघा पहिला आपल्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 17. किती आहेत? 17. तर आतमधून फिल करायचं. कुठून फिल करायचं? आतमधून. म्हणजेच हा जो सेंटर मधला आहे ना, याला द्यायचं 2 इलेक्ट्रॉन. किती द्यायचं? 2. के मध्ये गेले 2. ठीक आहे. त्याच्यानंतर यल मध्ये 8 द्यायचे. किती द्यायचे? 8. त्याच्यानंतर जो यम आहे त्याच्यामध्ये जे वाचलेले इलेक्ट्रॉन आहेत ते द्यायचे. किती वाचले? 7. समजली काय गोष्ट? आपल्याकडे 17 इलेक्ट्रॉन्स होते. किती इलेक्ट्रॉन्स होते? 17. त्याच्यामध्ये के होता, त्याच्यानंतर यल होता, त्याच्यानंतर यम होता. 3च होते ना. ठीक आहे. आता मला सांगा हा जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो? 2. द्या ना 2. आपल्याकडे खूप इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यानंतर जास्तीत जास्त किती घेऊ शकतो? 8. द्या ना. खूप इलेक्ट्रॉन आहेत. किती झाले? 10 गेले. किती गेले? 10. अरे 7 वाचले, इकडे देऊन द्या ना. समजलं का नाही? 7 इलेक्ट्रॉन इकडे देऊन द्या. बरोबर आहे का नाही? म्हणजेच ह्या बाहेर किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 7. मोजा बरं. 1 2 3 4 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन. समजलं का? तर ही जे बाहेरची जे हे शेल आहे ना, ऑर्बिट, ही जी बाहेरची शेल आहे किंवा ऑर्बिट आहे, हिलाच आपण म्हणतो, लक्ष दे रे बाबा, हिलाच आपण म्हणतो व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅलेन्स शेल. काय म्हणतो? व्हॅलेन्स शेल. समजली काय गोष्ट? हिलाच आपण म्हणतो व्हॅलेन्स शेल. आणि सर्व उपद्रव, सर्व कार्यक्रम ह्या व्हॅलेन्स शेलचाच आहे. हे आतमधले बिचारे चुपचाप राहतात, सर्व खेळ हा व्हॅलेन्स शेलच करतो. समजली का गोष्ट? तर हा तुम्हाला समजला पाहिजे की हे जे बाहेरची जी शेल असते तिला आपण म्हणतो व्हॅलेन्स शेल. तिलाच आपण दुसरा काय म्हणतो? आउटर मोस्ट शेल. म्हणजे सर्वात बाहेरची शेल किंवा आउटर मोस्ट ऑर्बिट.
ओके, तर अशा प्रकारची एक गोष्ट होती. तर मला सांगा, जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे किंवा व्हॅलेन्स शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण पुढे वळूया. ठीक आहे, तर बघा आता काय आहे तुम्हाला माहित झालं की सपोज हा क्लोरीनचा एक ॲटम आहे, हा ना, हा क्लोरीनचा एक ॲटम आहे. ठीक आहे, आणि दुसरा क्लोरीनचा ॲटम आहे न्यूक्लियस जेली सेंटरवाली. ठीक आहे, याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत, याच्याकडे सुद्धा बाहेर 7 इलेक्ट्रॉन आहेत. हे क्रॉस वाले याचे इलेक्ट्रॉन आणि हे जे गोलवाले आहे याचे इलेक्ट्रॉन. ठीक आहे, येलोवाले आणि ब्लूवाले याचे इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, आता मला सांगा असं जवळजवळ का बरं लिहिलं असणार? तर बघा, एक थोडी काय म्हणते, ह्या जगामध्ये प्रत्येकाला स्टेबल व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? स्टेबल. प्रत्येकाला वाटते की भाई म्हणजे मी कसं झालं पाहिजे? स्थिर झालं पाहिजे. बरोबर आहे का नाही? सर्व गोष्टी बरोबर झाल्या पाहिजेत. म्हणजेच काय हा जो क्लोरीन आहे ना, क्लोरीन हा नॉन मेटल आहे. काय आहे? नॉन मेटल. काय आहे? नॉन मेटल. आता क्लोरीन कसा नॉन मेटल असल्या कारणामुळे काय झालं माहित आहे का? हा क्लोरीन आहे का सहसा इलेक्ट्रॉन देत नाही. याला जर मी म्हटलं का इलेक्ट्रॉन दे, हा सहसा इलेक्ट्रॉन देत नाही. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट हा इलेक्ट्रॉन देत नाही म्हणजे डोनेट करत नाही. ठीक आहे, मग याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला? की याला पण स्टेबल व्हायचं आहे पण हा इलेक्ट्रॉन देत नाही. ठीक आहे, मग हा काय करतो? आपला इलेक्ट्रॉन शेअर करतो. काय करतो? आपला इलेक्ट्रॉन शेअर करतो. कशासाठी शेअर करतो? स्टेबल होण्यासाठी. कशासाठी शेअर करतो? स्टेबल होण्यासाठी. सर अजून सांगा. तर बघ, बिलकुल शॉर्टमध्ये तुला सांगतो. तुम्ही समोर जाऊन एक ऑक्टेंट रूल शिकणार. कोणता रूल शिकणार? ऑक्टेंट रूल. सर ऑक्टेंट रूल म्हणजे काय होते? यार सोडून द्या ना थोड्या वेळ, काही अर्थ नाही. मी जितकं सांगतो तितकं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? की हे जे बाहेरची ऑर्बिट आहे ना, ही बाहेरची कोणता पण आणि ह्या नॉन मेटलची जी बाहेरची ऑर्बिट आहे ना, तुमचे 20 एलिमेंट सांगितलं ना, ठीक आहे, त्याच्यामधले जे नॉन मेटल्स आहेत त्याच्यामधली जे बाहेरची ऑर्बिट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि हेलियम सोडून हायड्रोजन आणि हेलियम घ्यायचं नाही. याच्यामध्ये डुप्लेट रूल चालते. कोणता रूल चालते? डुप्लेट. तो काय असते नंतर कधी बघू, हा ना. पण ऑक्टेंट रूल साठी सांगतो. ऑक्टेंट रूल याच्यामध्ये काय आहे? जसे क्लोरीन आहे, हा ना, क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल, ठीक आहे ना, त्याच्यानंतर फ्लोरीन असेल, अशी टाईपचे ॲटम. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो? हॅलोजन म्हणतो. किंवा अजून खूप सारे आहेत, पण आपण सध्या हॅलोजनची गोष्ट करून राहिलो, नॉन मेटलची गोष्ट करून राहिलो. कशाची गोष्ट करत आहोत? नॉन मेटल. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय होते? आपल्याला काय करायचं आहे? जी बाहेरची ऑर्बिट आहे ना, बाहेरची ऑर्बिट, याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले पाहिजे. किती इलेक्ट्रॉन झाले पाहिजे? 8. ठीक आहे, आता मला माहिती आहे, काय माहिती आहे? जो क्लोरीन होता ना, क्लोरीन, याच्यामध्ये काय होतं रे बाळा? 2, 8 आणि 7. अरे म्हणाल फक्त 7च इलेक्ट्रॉन आहेत सर. बरोबर आहे ना, म्हणजे आपल्याला कितीची गरज आहे? 1ची गरज आहे. कितीची गरज आहे? 1ची. मग हा काय करतो? क्लोरीन हा काय करतो? याच्याकडे आदत तर नाही आहे ना इलेक्ट्रॉन देण्याची. मग हा काय करतो? इलेक्ट्रॉन फक्त शेअर करतो. तुम्हाला थंडीमध्ये जास्त थंडी लागून राहिली आणि तुमचा मित्र बाजूला आहे आणि तुमच्याकडे फक्त एकच ब्लँकेट आहे, कंबल आहे. मग तुम्ही काय कराल? दोघीजण तो एकच ब्लँकेट यूज करणार. म्हणजे काय केला? दोघांनी तो ब्लँकेट काय केला? शेअर केला. तशाच प्रकारे हे जे क्लोरीन आहेत ना, 2 क्लोरीन, हे काय करतात? आपले 2 इलेक्ट्रॉन शेअर करतात. किती इलेक्ट्रॉन शेअर करतात? 2. या क्लोरीनचा हा वाला इलेक्ट्रॉन, या क्लोरीनचा हा वाला इलेक्ट्रॉन. म्हणाल का बरं सर? तर बघा, आता यांनी काय केलं? 2 इलेक्ट्रॉन, हा ना, 7 होते ना, 7, त्याच्यामधला 1 इलेक्ट्रॉन इकडे ठेवला, याने सुद्धा 1 इलेक्ट्रॉन इकडे ठेवला. ठीक आहे, म्हणजे इकडे किती वाचले? 1 2 3 4 5 6. इकडे सुद्धा 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. आता काय होते बघा, आता काय होते? शेअर केलं ना, आणि आपल्याला काय माहित आहे? जर स्टेबल व्हायचं आहे तर बाहेर किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 8. आता बघा, आता काय होणार आहे? मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. अरे झाले 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे स्टेबल झाला. म्हणजे काय झाला? स्टेबल झाला. हा सुद्धा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे हा सुद्धा काय झाला? स्टेबल झाला. काय झाला? स्टेबल. म्हणजे दोन्ही जे क्लोरीन होते, हा ना, ते स्टेबल होण्यासाठी काय करतात? आपले 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे याचा एक आणि याचा एक, काय करतात? शेअर करतात. समजली काय गोष्ट? आणि हे जे शेअरिंग केलेले इलेक्ट्रॉन आहेत ना, म्हणजे जो ब्लँकेट आहे ना, हा पण यूज करू शकतो आणि हा पण यूज करू शकतो. ठीक आहे, याच्यामुळेच काय होते? क्लोरीन आणि क्लोरीन हे दिसते ना, हे ठीक आहे ना, हे इलेक्ट्रॉन आहेत. हे काय आहेत? 2 इलेक्ट्रॉन. हे जे मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना, हेच आहेत ते. क्लोरीन आणि क्लोरीन अशा प्रकारची बॉन्ड बनवतात. काय बनवतात? बॉन्ड. आणि क्लोरीन असा Cl2
Cl2 टाईपमध्ये, म्हणजे 2 क्लोरीन एक सोबत राहतात. आणि हा जो Cl2 आहे यालाच आपण काय म्हणतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन म्हणतो. समजलं का, 2 क्लोरीन सोबत का बरं राहतात. आणि हा जो Cl2 आहे यालाच आपण काय म्हणतो, क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युल म्हणजे काय होते, ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त ॲटम कोव्हॅलेंट बॉन्डने जुळलेले आहेत. ठीक आहे, म्हणजेच बघा याच्यामध्ये काय, याच्यामध्ये दोन ॲटम आणि ते दोन सुद्धा काय पाहिजे, दोन सुद्धा नॉन मेटल. ठीक आहे, जे दोन नॉन मेटल आहेत, ते जे दोन नॉन मेटल आहेत ते कोव्हॅलेंट बॉन्डने जुळलेले आहेत. कोणत्या बॉन्डने, कोव्हॅलेंट. सांगू कोव्हॅलेंट बॉन्ड काय आहे. पण मॉलिक्युल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त ॲटम आहे, हा ना, याच्यामध्ये किती ॲटम आहेत, 2, आणि याच्यामध्ये अशा टाईपची एक बॉन्ड आहे. समजलं का, याला आपण काय म्हणतो, मॉलिक्युल म्हणतो. मॉलिक्युल म्हणजे सरळ भाषेत एक पेक्षा जास्त ॲटम जुळले पाहिजे. हा एक ॲटम हा दुसरा ॲटम जुळला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये एक बॉन्ड पाहिजे. कोणती बॉन्ड पाहिजे, कोव्हॅलेंट बॉन्ड पाहिजे. कोणती बॉन्ड, कोव्हॅलेंट. काय असते थोड्या वेळात मी सांगतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की ऑक्टेंट रूल राहते, त्याच्यानुसार याच्यामध्ये बाहेर 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर हे लोक अशा टाईपचे शेअर करून स्वतःसाठी 8 आणि यासाठी 8 इलेक्ट्रॉन घेतात, म्हणजे स्टेबल करतात स्वतःला. आणि अशा टाईपचा Cl2 टाईपचा एक मॉलिक्यूल फॉर्म होतो. मॉलिक्यूल म्हणजे ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त ॲटम प्रेझेंट आहेत. सेम राहील, डिफरंट राहील, काही फरक नाही, कंडिशननुसार ते राहते. याच्यामध्ये सेम आहेत, 2 क्लोरीन आहेत. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण याच्यानंतरच्या टॉपिकवर जाऊ. आता बघा आपण काय बघितलं की याने हा इलेक्ट्रॉन शेअर केला, याने हा इलेक्ट्रॉन शेअर केला, आणि मी काय सांगितलं की 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड बनते. 2 इलेक्ट्रॉनची काय बनते, बॉन्ड. तर हे जे दिसते ना तुम्हाला, कुठं कुठं दिसत असाल असा, क्लोरीन आणि हे क्लोरीन, हा ना. तर हे काय आहे, हे काय आहे, ही काहीच नसून ही बॉन्ड, ही अशा टाईपचे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे काय, 2 अशा टाईपचे इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे 2 अशा टाईपचे इलेक्ट्रॉन दाखवण्यासाठी, हा ना, हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हा ना, 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे दाखवण्यासाठी आपण काय दाखवतो, अशी बॉन्ड दाखवतो. काय दाखवतो, अशी बॉन्ड दाखवतो. समजली काय गोष्ट, अशा टाईपची बॉन्ड. म्हणजे हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना, हे दाखवण्यासाठी आपण अशी बॉन्ड दाखवतो. समजलं का, शेअर केलेले जितके इलेक्ट्रॉन तितक्या बॉन्ड. जर 3 इलेक्ट्रॉन शेअर असतील तर 3 बॉन्ड. 4 इलेक्ट्रॉन म्हणजे बघा, याचे 3 याचे 3. ठीक आहे, किती झाले, 3 इलेक्ट्रॉन याचे शेअर झाले, 3 इलेक्ट्रॉन याचे शेअर झाले, म्हणजे 3 बॉन्ड. ठीक आहे, बघा, 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड, म्हणजेच काय होईल, सपोज 2 बॉन्ड असतील तर किती इलेक्ट्रॉन, 1 2 3 4. 3 बॉन्ड असतील तर किती इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन. याचे 3 याचे 3, याचे 2 याचे 2, याचा 1 याचा 1, अशा टाईपचा. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये काय आहे, 2 नॉन मेटल आहेत, 2 काय आहेत, नॉन मेटल आहेत. ठीक आहे, 2 नॉन मेटल अशा टाईपचे इलेक्ट्रॉन शेअर करतात, आणि जी बॉन्ड बनते तिला आपण कोणती बॉन्ड म्हणतो, कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणती बॉन्ड म्हणतो रे बाळा, कोव्हॅलेंट बॉन्ड. आय होप तुम्हाला समजलं असेल की या मॉलिक्यूलमध्ये कोणती बॉन्ड असते, नॉन मेटलमध्ये, कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, अजून दुसरे सुद्धा बॉन्ड आहेत, ते आपण बघू थोड्या वेळात. आता काय म्हणते, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ क्लोरीन. जास्त घाबरायची गरज नाही, बिलकुल सोपं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, आता बघा, क्लोरीनमध्ये काय असते, आतमध्ये 2, नंतर 8, नंतर 7. ठीक आहे, हे विसरून घ्या, भूल जाओ. बाहेर किती आहेत, 7. फक्त बाहेर किती आहेत ते बघायचे. समजलं का, बाहेर किती आहेत ते बघायचे. तर बघा, क्लोरीन आहे, दुसरा क्लोरीन आहे. ठीक आहे, बाहेर किती इलेक्ट्रॉन आहेत, 7. किती इलेक्ट्रॉन आहेत, 7. तर बघा काय करायचं, इकडे एक इलेक्ट्रॉन देऊन द्या, दिला, त्याच्यानंतर इकडे घ्या. 1 झाला, 2 3 4 5 6 7, याचे 7 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. याचे सुद्धा करा, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, तर हा जो स्ट्रक्चर बनला ना, यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे, काहीच नव्हता, Cl हे 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड आपण असे पण लिहू शकतो, आणि हे अशा टाईपचा असा आहे, विषय संपला. म्हणजे हे इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे ते दाखवायचे आपल्याला बाहेरच्या ऑर्बिटमध्ये. तुम्हाला माहितच आहे, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असते, 7. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6, इथला एक 7, हा ना, 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड. याचा सुद्धा असाच, 1 2 3 4 5 6 आणि 7, 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे कसे आहेत, शेअर आहेत, म्हणूनच हे काय आहेत, मध आहेत. बरोबर आहे का नाही गोष्ट, हे मी तुम्हाला मागच्या स्लाइडवर सांगितलं आहे. तर अशा टाईपचे स्ट्रक्चर असते. ओके, मी तुम्हाला अजून दुसरं एक्झाम्पल सुद्धा सांगतो. बघा, तत्पूर्वी एकदा मी तुम्हाला रिव्हिजन करून देतो की ॲटॉमिक नंबर काय आहे क्लोरीनचा, 17. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 17. ओके, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 287. त्याच्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, बाहेर इलेक्ट्रॉन 7. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, Cl2. त्याच्यानंतर बॉन्ड कोणती आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे.
ठीक आहे. आणि बॉन्डचा नेचर कसा आहे, सिंगल बॉन्ड, म्हणजे एकच बॉन्ड आहे. क्लोरीन क्लोरीनमध्ये किती बॉन्ड आहे, एकच बॉन्ड आहे. सिंगल म्हणजे एक. ओके, चला आता बघा समोर बघा, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये दुसरे दोन एक्झाम्पल घेतले आहेत. एक फ्लोरीनचा घेतलाय, आणि दुसरा ब्रोमीनचा घेतलाय. ठीक आहे. काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, याच्यामध्ये थोडा जास्त कन्सेप्ट आहे, जास्त जायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला कधी विचारलं की इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ फ्लोरीन किंवा ब्रोमीन, काय करायचं, फ्लोरीन लिहा किंवा ब्रोमीन लिहा. ठीक आहे. फ्लोरीन असो, क्लोरीन असो, ब्रोमीन असो, यांच्या सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये म्हणजे सर्वात बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 7 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात, 7 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. तर 7 इलेक्ट्रॉन म्हणजे तेच 1 2 3 1 2 3 4 5 6 7. तशाच प्रकारे 1 2 3 सॉरी तुझून करा 1 2 3 4 5 6 आणि 7 झाला. तेच फक्त क्लोरीनच्या जागी फ्लोरीन लिहा. इथं पण तसंच करा. 1 2 3 4 5 6 7. इकडे पण 1 2 3 4 5 6 7. तेच करायचं आहे. आणि 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड आहे असं पण दाखवू शकता तुम्ही, काही टेन्शन नाही. समजलं का? म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा एक बॉन्ड आहे आणि यांच्यामध्ये सुद्धा एक बॉन्ड आहे. आणि या बॉन्डला आपण काय म्हणतो, कोणती बॉन्ड म्हणतो, कोव्हॅलेंट बॉन्ड. का बरं म्हणतो, कारण हे दोन्ही काय आहेत, नॉन मेटल आहेत. दोन्ही काय आहेत, नॉन मेटल मध्ये कोणती बॉन्ड असते, कोव्हॅलेंट बॉन्ड असते. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की बॉन्ड कोणती असते. याच्यामध्ये बॉन्ड म्हणजे काय असते, इलेक्ट्रॉन्सच असतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सच असतात. ओके, तर हे होते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्हाला इन शॉर्ट मध्ये एक गोष्ट सांगतो मी, की थोडं आउट ऑफ द बॉक्स, की बॉन्ड जे असतात ना, बॉन्ड एक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो मी, आयोनिक बॉन्ड असतात. कोणते बॉन्ड असतात, आयोनिक बॉन्ड असतात. त्याच्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. ठीक आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. त्याच्यानंतर असतात मेटॅलिक बॉन्ड. हे मेटॅलिक बॉन्ड थोडा वेगळा कन्सेप्ट आहे, पण लक्षात ठेवा मेटल आणि नॉन मेटल यांच्यामध्ये जे बॉन्ड असते, यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन शेअर झालेले असतात, शेअर नाही म्हणता येणार, यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स असतात डोनेट केलेले आणि एक्सेप्ट केलेले, ठीक आहे, म्हणजे दिलेले इलेक्ट्रॉन. ठीक आहे, जसा सोडियम आणि क्लोराईड आहे बघा. सोडियम काय करतो, इलेक्ट्रॉन देतो, आणि क्लोरीन काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो. देणे म्हणजे पॉझिटिव्ह, घेणे म्हणजे निगेटिव्ह. म्हणजेच काय होतो, असा NaCl टाईपचा मॉलिक्युल फॉर्म होते. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय आहे, NaCl फॉर्म्युला युनिट. याच्यामध्ये बघा काय आहे, Na आणि Cl. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये हा मेटल आहे आणि हा काय आहे, नॉन मेटल. तर यांच्यामध्ये अशा टाईपचे जर असेल तर यांच्यामध्ये कोणती बॉन्ड प्रेझेंट आहे, आयोनिक. आणि नॉन मेटलमध्ये कोणती बॉन्ड प्रेझेंट आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, एक्झाम्पल Cl F है ना, Br. त्याच्यानंतर मेटॅलिक बॉन्ड कशामध्ये प्रेझेंट आहे, कोणता पण मेटल मधली बॉन्ड, कॉपर मधली जे बॉन्ड असेल, ठीक आहे, अशा टाईपची बॉन्ड फक्त आपण दाखवू शकतो सध्या. ठीक आहे, तर अशा टाईपची जी बॉन्ड असेल म्हणजे मेटल मधली बॉन्ड, तिला आपण म्हणतो मेटॅलिक बॉन्ड. ओके, तर आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल, बरोबर. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये वगैरे विचारू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो अशाच टाईपचे आम्ही नवनवीन कन्सेप्ट्स पुढच्या महिन्यापासनं एक फ्री बॅच आहे आमची ई-सारथी ऑनलाईनची, त्या बॅचमध्ये आम्ही सांगणार आहोत. ठीक आहे, आणि ती जी बॅच आहे ती 1 तारखेपासून म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्यासाठी आम्ही आणत आहोत. ओके, आणि ती बॅच आणण्यामागचा उद्देश काय आहे, ती बॅच आणण्यामागचा उद्देश आहे बाळांनो, की तुम्हाला नीट काय, JEE काय, UPSC काय, तशाच प्रकारे अशा विविध स्पर्धा परीक्षा काय याच्याबद्दल तुम्हाला एक मार्गदर्शन व्हावं. ठीक आहे, आणि आपले जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत ते लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी पोस्टिंगवर जावं. ठीक आहे, ही आमची एक इच्छा आहे. त्यासाठी जी ई-सारथी आहे आपली, ई-सारथी काय करून राहिली, पुढच्या वर्षीपासनं 1 तारखेपासनं ई-सारथी ऑनलाईन मोबाईल ॲपवर तुमचे 8वी 9वी आणि 10वीचे, ठीक आहे, तुम्ही जे शिकले ना, त्याचेच अकॅडमिक जे तुम्ही शिकले त्याच्यावर आणि सोबत नीट जे काही राहील, ठीक आहे, त्याच्यावर आम्ही काय करून राहिलो, त्याच्यावर आम्ही तुम्हाला एक रिव्हिजन सेशन देऊन राहिलो. म्हणजे तुमचा पाया अजूनच भक्कम होणार. म्हणजे समोर जाऊन हे जे मॉलिक्यूल, कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड हे तुम्हाला चिल्लर वाटणार आहे. काय होतं, सिंपल आहे. जे पोराला 11वी 12वी कठीण वाटते ते तुम्हाला आतापासून सोपं वाटणार. समजलं का? तर अशा टाईपची खूप सारी प्रिपरेशन आम्ही तुमच्याकडून फ्रीमध्ये ई-सारथी ऑनलाईन ॲपवर करून घेऊ. ओके, याच्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना पण फार मोठा बेनिफिट आहे, की त्यांच्यासाठी आपण काय करू, की ते जे मी शिकले ना आतापर्यंत त्यासाठी आम्ही आता रिव्हिजन बॅच देणार आहोत. कोणती बॅच, रिव्हिजन बॅच, ज्याच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण रिवाइज करून घ्या तुमचे चॅप्टर्स. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट त्यांना लक्षात कसं ठेवायचं, शॉर्ट ट्रिक्स काय, हे सर्व आम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू. तर मित्रांनो तुमच्यासाठी नेक्स्ट जनच्या नंतर ही एक मोठी सुवर्ण संधी आहे.
ठीक आहे ना. तर ह्या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्या. तुम्हाला 1 रुपये द्यायची गरज नाही आहे आणि लवकरात लवकर आपलं ई सारथी ऑनलाईन ऍप्लिकेशन आत्तापासूनच डाउनलोड करा. धन्यवाद.